हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय 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 रघुवीर समर्थ ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः हरि ओम। भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. गोकुळ वृंदावनात आनंद उत्सव होतोय. भगवंताच्या अनुज्ञेने योगमाया ही यशोदेकडे प्रगट झाली होती. तिला घेऊन वसुदेव परत कारागृहात आलेला. योगमायेने सांगितलं त्याला. कंस तिला मारायला लागला. तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात जाऊन गेल्यावर ती त्याला म्हणाली, कंसा, तुझा शत्रू केव्हा जन्माला आलेला आहे. कंसाच्या दृष्टीने जर विचार केला तर 8व्या गर्भापासून मृत्यू म्हणावा तर ती मुलगीच झाली. ती ही अदृश्य झाली. आता कंसाचं मंत्रिमंडळ सगळं बसलेलं आहे. काय झालं असेल चर्चा? चर्चा झाली, काय झालं, असं काय घडलं काय? त्यात एक विचार समोर आला की देवही खोटं बोलायला लागले. मग मात्र कंसाने वसुदेव देवकीला सोडून दिलं. काल्याच्या दिवशी भगवंताचं गोकुळातलं चरित्र पाहायचंय. हा एक प्रघात आहे. तथापि त्याला अनुषंगाने थोडे काही
विचार आपल्या पुढे मांडायचे. साधनेत राहिलं की जीवाला दोन अवस्था प्राप्त होत असतात. एक भावावस्था आहे आणि प्रेमावस्था आहे. भावावस्थेमध्ये शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, मधुर हे भाव त्या ठिकाणी दिसून येतात. वल्लभाचार्यांनी जेव्हा अधरम मधुरम मधुरम हे जे म्हटलेलं आहे, मधुराधिपते अखिलम मधुरम, ती भावावस्था असते. ते उगीचच्या उगीच कुठेतरी प्रगट होत नाही. दास्य आहे, सख्य आहे, आणि या माध्यमातनं भगवंताची प्राप्ती सहज होत असते. वेगळे श्रम करावे लागत नाही. या एक उन्नत अवस्था येतात साधकाच्या जीवनामध्ये. कशामुळे येतात? गुणानुवाद, प्रेमास्पद विचार याच्यामुळे येतात. संघामुळे येतात, सत्संगामुळे येतात. दुसरी एक प्रेमावस्था आहे. शांती, क्षत्रियातला क्ष आहे तो, शामृगातला श नाही. ती शांती झाली, एक शांती आहे. याचा अर्थ सहनशीलता. सहनशीलता कशाची? तर त्या प्रेमावस्थेमध्ये जशी असेल त्या स्थितीमध्ये सहन केलं जातं, त्याला ताकद मिळते सहन करायला, आणि त्या अवस्थेमध्येच तो जीव राहत असतो साधक. सामान्यपणे कसं होतं, कुठून काही विरोध झाला की लगेच तो विषय सोडला जातो. म्हणून तो शांती म्हणायचं कारण सांगितलं, उदाहरण दिलं. दुसरा त्याच्यातला भाग सांगतो. रबर बँड असतं ना, ते किती ताणलं जातं? तुटेपर्यंत ताणतो का आपण? नाही. म्हणजे तेही ते सहन करतच की नाही, तुम्ही किती ताणता. तशी त्या प्रेमावस्थेमध्ये स्थिती असते. एक क्षणही त्याच्याशिवाय जात नाही. विरक्ती आहे. विरक्ती याचा अर्थ भस्म लावलंय, भगवे वस्त्र घातली म्हणजे फक्त विरक्ती नाही. विषय त्याग म्हणजे विरक्ती आहे. पण त्यागाचं स्मरण नकोय. त्यागाचं आम्हाला स्मरण राहतं. मी हे सोडलंय, मी हे सोडलं, म्हणजे तुमच्या स्मरणात आहे ते. मग त्याग कुठला होतो? स्मरणाने का विना त्याग ठेवला? प्रत्यक्ष वस्तूचा नाही, पण स्मरणात त्याग आहे. हे होता कामा नये. ती अवस्था तिथे येते. मान शून्यता, अपमान, आशा बंधन, समुत्कंठा, नामसंकीर्तन, गुणानुवाद, श्रीकृष्णाप्रती ध्यानाची अवस्था. हे सगळं कशाने होतं? हे कसं होत जातं? एक प्रेमाच्या उत्कृष्ट असलेल्या उत्कंठतेमध्ये असतं हे सगळं.
आता प्रत्येक शब्दावरती आपण अक्षर बोलायचं ठरवलं तर त्याच्यातच वेळ जाईल. मी तेवढंच आता सांगतोय, आता अवकाश बोल. ह्या अवस्था कशा असतात? तर सूर्य आणि किरण वेगळं काढता येतं का? तसं ते प्रेम. भगवंताशिवाय हे प्रेम प्रगट होत नाही, त्याच्या कृपेशिवाय प्रगट होत नाही. हे किरण म्हणजे ती भावावस्था आणि त्याची प्रभा म्हणजे प्रेमावस्था. आणि हे सगळं निर्माण व्हायला आपल्याजवळ काय असायला पाहिजे? तर ऋषी सांगतात, श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, संबंधी, आसक्ती, भाव, प्रेम, शुद्ध आचार, एवढ्या गोष्टी असायला पाहिजे. मग मला एक नसली चालेल का? चालेल, पण एक असली तरी चालेल, सगळ्या गोष्टी येतात. सगळ्या गोष्टी येतात. आता म्हणाल कसं काय? महाभारतामध्ये सत्यवान नावाच्या राजाचं चरित्र आलं. तो एक दिवस देवघरात बसतो पूजेला असे, आणि त्याला असं लक्षात यायला लागतं की शांती नावाची जी शक्ती आहे ती म्हणते मी तुला सोडून जाणार. चालेल म्हणाल, जाऊ दे, गेले. धीर नावाची गोष्ट निघून गेली. लक्ष्मी म्हणाली मी पण जाते, जा म्हणाल. असं करत करत सगळे गेले. शेवटी सत्य म्हणाल मी जाणार, नाही जायचं. सत्य नाही म्हटल्याबरोबर गेलेले सगळे परत आले. लक्षात आलं? सूत्र म्हणतोय. तस ह्याच्यामध्ये असा प्रेम भाव जागृत झाला की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. हे मला आपल्याला मांडायचंय, सांगायचंय. भावामध्ये शुद्ध आचार विचार आहे आणि या सगळ्या गोष्टींनी मन बुद्धी चित्त द्रवित होत जात. मग काला काय करायचा असतो? ही परंपरा का आली आहे? काला हा भगवंतांनी पहिल्यांदा गोपाळांना दिलेला. कधी दिला? तर ज्या वेळेला ब्रह्मदेव आलेले होते. हा कोण कृष्ण आहे? माया कशी स्वजन मोहिनी आहे बघा. आपल्या लोकांवरच माया काम करते, मुनी देते. सगळ्यांना माहिती हा भगवंत आहे, तरी त्यावेळेच लगेच विस्मरण होत आहे त्यांना. हा मारणारा एवढा लहान मुलगा कोण आहे? कृष्ण कोण आहे? म्हणून प्रत्येक जण तिथे बघायला येत आहे. त्याच्यात ब्रह्मदेव आले. आता म्हणे यांना भ्रमच निर्माण करायचा. म्हणून वृंदावनामध्ये एक दिवस ते येणार हे भगवंताच्या लक्षात आलं. त्या दिवशी त्यांनी सगळ्यांचं एकत्र आणलेलं आहे. भर्जित त्याला म्हणायचं. म्हणजे ज्याप्रमाणे ज्वारीची लाही ही बोली तर उगवत नाही काही. त्याच दाणा ज्वारीचा पेरला तर उगवतो, एक जरी दाणा पेरला तरी. पण तेच जर तुम्ही नुसती लाई तर होत नाही. त्याला भर्जित म्हणायचं की जे कर्म केलं असता, जी गोष्ट केली असता त्याची फलोन्मुखता होत नाही. त्याला महत्व आहे. आणि म्हणून काला म्हणजे काय? तर जीवाशिवाचं मिलन भगवंतानी करून दिलेलं.
तर त्या दिवशी देवानी सांगितलं, चला सगळ्यांचे शिदोरे आज एकत्र करायचे. काही गरीब गोपाळ होते गोकुळात. त्यांनी बाजरीचा भाकरीचा चुरा आणलेला होता. ते लाजत होता तो. लाजायला काय झालं म्हणाला, सगळ्यांचं एकत्र करायचंय. आणि ते केलं गेलं, सगळ्यांचं एकत्र केलं गेलं. आणि त्यांनी केलं काय गंमत त्याच्या पुढे म्हणजे, पळसाची पानं आणली आणि ती त्यांनी मुलांच्या हातावरती ठेवली. शुकाचार्य महाराज म्हणाले, त्या पात्राला हेमपात्र म्हटलेलं आहे, म्हणजे पत्रावर. पण पळसाच्या पानाची झाडं कागदाच्या पत्रावळी नाही, थर्मोकोलच्या नाही. त्याला अधिकार नाही, त्याला अधिकार मिळाला. म्हणून पत्रावळीला खूप महत्व आहे. भगवंताचा स्पर्श आहे त्याला, त्यांनी दिले, त्याला हे केलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. हे पात्र म्हणून म्हटलं. आणि त्याच्यात सगळ्यांना घास घास आपण दिले आणि त्यांनाही भरवला. मुलांनी त्याला त्याचा उष्टा घास भरवलेला आहे. हे ब्रह्मदेवानी पाहिलं. मग पुढे त्यांनी दाखवून दिलं की हे का केलंय, तर जीवा शिवाचं मिलन. जीव हे गोपाळ आहे, शिव हा परम भगवंत गोपाल कृष्ण आहे. त्या एक प्राकृत रूपाने तो काला म्हणजे जीवाशिवाचं मिलन आहे. पण अंतरंगातनं त्यांना जे मिळायचं आहे तो अधिकार त्यांना प्रेम त्याचं मिळालेलं आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे तशी. म्हणून शंकराचार्य म्हणतायत, आत्मा परमात्मा एकच आहे. आत्मा हा परमेश्वराचा कोणी अंश मानतं, कोणी प्रतिबिंब मानतं. हे आपण परवा पाहिले. काही जण उपाधी भेद स्वीकारतात आणि या भेदामध्येही दोन भाग आहेत, स्वयंसिद्ध भेद आणि औपाधिक भेद आहेत. स्वयंसिद्ध भेद म्हणजे काय, तर गाय, घोडा, वृक्ष, प्राणी, मानव हे स्वयंसिद्ध भेद आहे. पण औपाधिक भेद म्हणजे काय, पाणी, त्याची शीतलता, म्हणजे ते जड आहे. प्रथम ते निर्मल असतं, पुढे भूमीचा स्पर्श झाल्याबरोबर ज्याचा स्पर्श झाला त्याचं त्याला रंगरूप मिळतो. तसं पाहायला गेलं तर झऱ्याचं जे विहिरी किंवा ज्या असतात झरे असलेल्या, ते पाणी परिमल शुद्ध असतं, बोरवेलचं नसतं. परत सांगतो, बोरवेलचं नसतं बर का. कारण तिथे प्राकृत आहे. हा जो झरा जो असतो त्याचा नैसर्गिक आहे, त्याच्यात फिल्टर आहे. आता मी हे पाहिलेलं आहे, इथे कात्रजचं पाणी येत होतं आश्रमात. हे दोन जे हौद दिसत आहेत आल्या आल्या, त्याच्यामध्ये ते कनेक्शन होतं. हे जसं 70 नंतर ओनरशिपचे प्रकार झाले, त्यात ते पाणी आटत आटत गेलं आणि आता ते 74-75 पासून बंदच झालं. कारण ते जे होतं पाणी ते नैसर्गिक कात्रजच्या तलावातनं येत होतं. बदामी हौद, आनंद आश्रम, नंतर ह्याच्या
बेलबाग, सदाशिव पेठेचा हौद, ही सगळी त्याची कनेक्शन्स होती. जे पाणी अतिशय मचूळ छान असायचं, गोड पाणी होतं इथलं. आता नाहीच आहे. हे मध्ये इमारतीहून ते सगळं फुटत गेलेले, आणि ते पाहिलं आम्ही इथे पडच्या चौकात. वैभवच्या इथे वेगळी इमारत होती खरी, या चौकामध्ये. त्या बांधकामाच्या वेळेला लक्षात आलं, असे खापराचे पाईप होते. किती वर्ष पेशवेकालीन, आणि आज 1900 शतकातली गोष्ट. कसं झालं असेल बघा. कुठेही लिकेज नाही, कुठेही काही नाही, स्वच्छ पाणी येत होत. तसं आकाशातनं पडणारं पाणी परिमल शुद्ध, पण स्पर्श झाल्याबरोबर त्याच्यात दूषितता येते. तसं पाण्याला उष्णता दिली तर ती उपाधी झाली, आणि म्हणून दोन वस्तू भिन्न एकमेकात मिसळतात तेव्हा अनुभव त्याचा येत नाही, परंतु व्यापक चैतन्य जे असतं त्याचा अनुभव जीवाला येत असतो. कारण आत्मा नित्य मुक्त आहे, आणि जीवाला ईश्वर मानलं तर तो आत्म्याहून भिन्न आहे, म्हणून परमात्मा सर्वत्र आहे. मग तो दिसत का नाही असा प्रश्न वारंवार येत असतो. संसारात जितक्या वस्तू आहेत आणि गोष्टी आहेत, त्या आपण सगळ्या पाहू शकतो का? आता अगदी लांब सोडा, सगळं पुणं तरी पाहू शकतो का? आम्ही पुण्याचे म्हटलं तरी सगळं पुणं तरी पाहू शकतो का? पालखी विठोबाला याला नेलं होतं बरोबर, अभिजितला. तो म्हणाला, या रस्ताच मला माहिती नाही, मी कधी आलोच नाही इकडे. आणि कोणीच जाऊ शकत नाही सगळीकडे. बरोबर आहे, ते चुकीचं नाही आहे. म्हणजे तो रस्ता नव्हता का? होता. होत नव्हता का? नव्हतं असं नाहीच आहेच आहे. अरे पण आम्हाला तो दुष्टोत्पत्तीचा आला नव्हता, तसं परमात्मा हा दुष्टोत्पत्तीस यायला सुद्धा आमची पात्रता आणि तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद यायला पाहिजे ना. शिकवणारे सगळे चांगले शिकवत असतात, विद्यार्थ्याला पण घेणारे सगळेच घेतात का? मग सगळेच पहिले येत का नाही? सगळेच पहिले यायला पाहिजे ना. मग रँगलर परांजपे होते, फर्ग्युसनचे विद्यार्थी प्राध्यापकही होते. त्यांचा शेवटचा निकाल जेव्हा लागायचा तेव्हा तिथे एक झाडी छान होती फर्ग्युसनला, आजही काही प्रमाणात आहे. तर तिथे बसले होते ते विद्यार्थी सगळे. अरे चल, हे लागला, निकाल लागला, आपण बघून तरी येऊ. बघायचंय काय, दुसरा कोण आलाय बघा. म्हणजे पहिला नंबर माझा आहे याची खात्री होती त्यांना. दुसरा कोण, दुसरा तिसरा बघा कोण आलाय, तुम्हाला माहितीये कोण आहे पहिला. म्हणजे इतकं असलेलं जे होतात त्यांना तो परमात्म्याचं स्वरूप होऊ शकतं. अशा स्वरूपाने ते, कारण हे सर्व पाहू शकत नाही, तसं परमात्मा सुद्धा दिसेल असं नाही. आणि म्हणून सर्व वस्तूत तो आहे, पण आपले डोळे इंद्रियांना ती पाहण्याची शक्ती नाही. त्यामुळे त्याला पाहता येत नाही. जर भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साधनेने एक डोळस पण येतं, दृष्टी येते, आणि त्यांनीच परमात्म्याचं दर्शन होऊ शकतं. हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. डोळे जडाला पाहू शकतात, पण अतींद्रिय डोळे मात्र परमात्म्यालाच पाहू शकतात. मग आता ते अतींद्रियात कुठे असतं, ते कसं जाणवतं? तुम्ही साधा विचार करा.
एखाद्या गोष्टी आपल्या जीवनात झालेली असते. मी आपलं छान गोड उदाहरण घेतो. देवदर्शन आपण कुठल्या क्षेत्राचं घेऊन आलेलो असतो, बरोबर आहे. आता इथं आठवण झाली का, झाली, जाऊन आलो, आली. पण मी जेव्हा डोळे मिटतो आणि त्या तिथल्या क्षेत्राची आठवण करतो, ती गडद आठवण येते का नुसती येते डोळे उघडे ठेवून? डोळे बंदच केल्यानंतर येणारी आठवण, दिसणारी तिथली मूर्त, दिसणार दर्शन, ते आम्हाला अधिक स्पष्ट दिसत. म्हणून असा असलेला परमात्मा निराकार निरवय, आपण परवा पाहिलंय कसा असतो तो, मग तसाच तो आपल्याला तिथेच दिसू शकतो. म्हणून विराट दर्शनामध्ये सुद्धा महाभारतातल्या विदुरांना झालं, भीष्माला झालं, इतर कोणालाही दर्शन झालं नाही. देव जेव्हा तिथे गेलेला होता मध्यस्थी करायला, त्यांनी दाखवलं शेवटी दुर्योधनाच्या भाषणावरती आपलं विराट रूप, पण कोणालाही दिसू शकलं नाही. फक्त विदुरांना, भीष्माचार्यांना दिसलेला. शुकाचार्य म्हणतात, मुक्ती मनाला मिळाली पाहिजे, आत्म्याला नाही, कारण आत्मा नित्य मुक्त आहे. मुक्ती मिळावी नाहीये, आत्मा मुक्तच आहे ना, तुम्हाला कशाला पाहिजे सांगायला. परंतु जीवाला ईश्वर माना व अंश माना, तो आत्म्यापासून भिन्न नाहीये. आत्मा त्याचं स्वरूप आहे. म्हणून सुख दुःखाचा अनुभव हा केवळ मनाला असतो. सुख दुःखाचा अनुभव हा मनालाच असतो, तो कशालाही येत नाही. आणि म्हणून आपण आत्म्यावरती आरोप करीत असतो. खरं कृष्ण प्रेम, ज्ञान, भावना कशात आहे? तर वैराग्य आणि प्रेम भगवंताविषयी वाढण्यामध्ये ते आहे. मन कृष्णाच्या सर्व लीला या मनाला प्रसन्न करतात. संसारिक विषयाचं विस्मरण झालं तरच खरा आनंद प्रगट होतो. या लीलात सर्व रसांचा समावेश आहे. हास्य आहे, करुणा आहे, भय आहे, माधुर्य आहे, शृंगार आहे. या सर्व रसामध्ये गोडी वाढते, पण नंतर ते सगळे कडू होत जातात. कृष्ण प्रेम मात्र वेगळं आहे. आणि ते कसं आहे? अवीट घे माये, माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, अशी अवस्था होते. माऊली सांगतायत, परिमळाचे दाव भ्रमर ओढी, तैसे तुझे गोडी लागो मज विठ्ठला, तैसे तुझे गोडी लागो मज. अवीट गे माये, माय विटेना, जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना, अशी अवस्था होते. म्हणून भगवंताच्या लीला वेगळ्या आहे. जो सृष्टीकर्ता निर्माता आहे त्याला उपभोगही भगवंताच्या रूपेने त्या लीलामध्ये असतो. तो निर्मिती करतो, पण त्याला आनंदच घेता आलेला नाहीये. आता याच्या लीला काय करतात ते सांगतोय. भगवंतानी निर्माण, भगवंता काय सांगतात माहिती का? कसं सांगतायत? चांदीचं पातेलं असावं, उत्तम बासुंदी त्यात असावी आणि पळी पण असावी चांदीची.
वाढतायत, खाणारे खातायत, सगळं होत आहे, पण त्या पडीला किंवा त्या पातेल्याला त्या बासुंदीचा स्वाद घेता येतो का? नाही घेता येत. तसं भगवंताचं झालंय, म्हणतोय मी निर्माण करतोय, निर्माण केले, पण मला आस्वाद घेता आला नाही, म्हणून भगवंतानी इथे येऊन लीला केल्या. आणि त्या लीलांच्या माध्यमातून तो स्वतःचा स्वाद स्वतः घेतोय. तो स्वाद घेतोय, स्नेह आहे, भावाला एक त्या महत्व आहे. दोन्ही निराकार आहेत, पण हृदयात त्याचा स्पर्श होतो. तो नाद, तो ब्रह्म, तो प्रकाश आम्हाला जाणवत असतो, तो हृदयात जाणवतो. म्हणून या लीलाद्वारा भगवत चिंतन घडत असत. मन निर्विषयी बनतं. डोळे मिटून ध्यान करून मन निर्विषयी होणार नाही, तर लीलांचं स्मरण झालं की लगेच त्या ठिकाणी मन अविचलित होतं. त्याला देवानी ईशचिंतनात गुंतवून ठेवलेलं आहे. भगवंतानी त्याला ईशचिंतनात ठेवलेलं आहे. आणि म्हणून समाधी दोन प्रकारची आहे. एक जड आहे, एक चेतन आहे. जडामध्ये योगाभ्यास येतो, मन त्याच्यामध्ये रमून जातं. मनाचं नियमन करण्यापेक्षा मनाच्या कलांनी तिथे आपण त्याला नेणं हा महत्वाचा भाग असतो. मनाचा कल, परत मी सांगतोय, मनाला कलांनी घ्यायला लागतं. आता आमची दोन्ही मुलं वात्रट होती. गंमत म्हणून सांगतोय, गंमत म्हणजे वस्तुस्थिती, पण गमतीचा भाग म्हणून. प्रचंड दंगा आणि धोपा. आता काय करायचं, गप्प कसं करायचं, सगळं गोष्टी झाल्या, सगळं, तरी ते थांबत नाही. आता एक दिवस केलं काय, मुगाची डाळ वाटीभर, तांदूळ वाटीभर एकत्र केले, दिले, काय मीच घेतले समोर. बाबा काय करताय म्हटलं, वेगळं काढायचंय. तुम्ही नका करू, मी करतो. केलं वेगळं, करत बसले, गेला ना वेळ तेवढंच. आणि शाळेमध्ये जेव्हा नवीन मराठी शाळेत नर्सरीला शिक्षण देतात ते काहीतरी, त्याच्यामध्ये त्यांनी खिचडी, बाबा काय एवढे मोठे झालात तरी कळलं नाही का? आम्हाला बघा आता शाळेत कळलं. काय, मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्र की छान खिचडी होते. आता सगळं कळलं. तेव्हा माझं तोंड बंद झालं. तेव्हा आमचा प्रयोग संपला. म्हणजे गुंतवणं हे अशा पद्धतीने मनाच्या कलानी घ्यायचं. चेतन आणि लीलानुवाद मन होऊन जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी कामात वेळ गेला कसा समजत नाही. परमहंस वगैरे वेगळ्या पदव्या दिल्या जातात, पण कृष्ण केवळ परमहंस आहे. सुरदास आहेत, अंध आहे, पण अंतर्ज्योती, अंतर्दृष्टी मात्र प्रगल्भ आहे. ते सांगतात, शोभित नवनीत लिये, शोभती कर, कृष्ण आलाय. शोभित कर नवनीत लिये, घुटवन चारत श्याम आवे. मनी अंगन मुखदती लूप किए, मेरे अंगन में श्याम आये. तो आला इथे, मला दिसतोय, पण त्याच्यात अधिकार किती येतो? रोज सुद्धाजी जातायत, भजन करतायत, कृष्णमूर्ती समोर करतायत, आणि एक दिवस निघालेत ते,
आणि कन्हैया यायचा, रोज रोज यायचा, भजन ऐकायचा, जाताना काठी त्यांची हातात धरायचा आणि जायचा. एक दिवस काय केलं कन्हैयाने, त्यांची काठी हिसकावून घेतली आणि पळत सुटला. आणि सुरदासजी हसायला लागले. अरे भागो भागो म्हणाले, भाग तुला. ये देखो, लेकिन मेरे हृदय में आप है, आप मेरे हृदय से भाग जाओ, मैं देखता हूं. कन्हैया परत आलाय काठी घेऊन, माझ्या हृदयात नाही ना तुला पळून जात आहे. ही दृष्टी आहे, ती दृष्टी असते. आणि म्हणून त्या ठिकाणी विषय सुख तात्पुरतं बरं वाटतं, फार काळ टिकत नाही. पण लीला सुख मात्र कधीही अटत नाही. त्याच्यात रोज नित्य नवीन रस त्या ठिकाणी मिळत जातो. मन गोपी गोपाळांचं भाग्य थोर आहे. देवकी मुलांसाठी रडली आहे, कबीरजी रडले, पण भक्तांनी सावध राहावं का नाही. काम क्रोध लोभ येत असतो तेव्हा अंतर्यात्म्यात साक्षात परमात्मा असतो हे आम्ही विसरतो. आम्ही रागाने बोलू शकतो, पण ज्याला बोलतोय त्याच्या अंतरंगात परमात्मा आहे हे मात्र विसरतो. मग आम्ही रागवून बोलतो कोणाला? त्या परमात्म्याला. सर्वत्र म्हणतो का? म्हणायचंय का फक्त? म्हणायला हरकत नाही. मग अनुभूतीत कसा येत नाही आम्हाला? कारण तो येत नाही, कारण आम्ही तो वेगळा मी वेगळा हे धरून कृतीने चालत असतो. आणि यासाठी दुर्गती प्राप्त होते. म्हणून जनार्दन स्वामी सांगतात, काम क्रोधे केले घररिते. समर्थ म्हणतात, भजन रहित रामा जन्मच गेला आमचा, भजन रहित रामा. काय करावं आम्ही? तुला आवडेल असं भजन आमच्याकडून होते. आमचं भजन कसं होतं? तबला पेटी, सूर तार, भक्ती भाव आहे का? हे त्याच्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून दुर्गती होते, त्याला बंधन पडतं. हे विकारांनी भगवंताला दूर जावं लागतं. आणि आपली अवस्था नक्की आपटल्यासारखी होते. म्हणून काही वेळेला भक्तासाठी भगवंत स्वतः काम क्रोध हे स्वतः घेतो सगळं. बंधन मुक्त आहे, पण बंधने स्वीकारतो. यशोदा मैयाला झालेलं आहे ना. सगळ्याच जणी आल्यात, येतात आणि सांगतात, हे भगवंता, हे यशोदा मैया, अगं हा किती काना तुझा त्रास देतो बघ ना ग. आम्हाला नको, त्यांना हवंच वाटत असतं, पण दाखवताना म्हणतात नको नको. यशोदे, कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे? आता सांग काहीतरी बाई. बर, काही गोपी कशा आहेत? कृष्णाचं दर्शन व्हावं, बराच वेळ झालाय, झालं तर 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, बराच वेळ झालाय. घरातलं भरलेलं पाणी ओतून द्यायचं, बर का, ओतून द्यायचं. आणि ते पाणी सांगायचं, सासूबाई पाणी संपलंय, पाणी नदीवरनं यमुनेवरनं घेऊन येतं, जायचं नंदाच्या वाड्याकडून. का? कृष्णाला पाहायचंय म्हणून. ते पाणी घ्यायचं, परत यायचं, पुन्हा त्याच्या बरोबर थोडस खेळायचं आणि मग पुढे जायचं. आता ही यशोदा मैया म्हणते, हा काना इतका गोंधळ, हे तक्रारी येतात कशा त्याच्या? आणि मग त्या वेळेला बलरामांना तिने विचार, काय रे, हे लोक सगळे सांगतात ते खरंय का? खरंय म्हणतो तो.
आता येऊ देत त्याला, बघते मी त्याच्याकडे. म्हणून कृष्णाला धरायला येते. कृष्ण पळतोय, ही मागे पळते. घामाघूम झाली. भगवंताला आवडीचा विषय ना तोच, फक्त घामाघूम झाली. आणि त्याच वेळेला तो ती म्हणतो, हा जाऊ दे आता एकदाच, तिला पकडायचंय ना, पकडू दे म्हणून पकडलं. देवाच्या मनात आलं तेव्हा पकडलं, तिच्या मनाने नाही पकडलं. आधी पकडून दिलं. आणि मग मुलं म्हणाली, आता ह्याच्यामुळे आपल्यालाही घरी मार बसतो, घरी रागवतात. बरं झालं आज यशोदा मैया त्याला बांधतीये. आणि ती म्हणते, हे येऊ देत ते पर्यंत तुला बांधूनच ठेवते मी. परमात्मा भगवंत म्हणतोय, मनातल्या मनात कोण येते कोण जाते नंतर बघू, काय तुला करायचंय ते कर. बांधायला पाहतंय दोरीच मिळत नाही. आता एवढ्याच्या दोरी मिळणार नाही, नाही मिळाली. मुलं म्हणाली, मैया दाव आहे, आण म्हणाली. दाव आणलं. दाव्यांनी बांधायला लागली, 2 बोट शिल्लक. दुसरं आणलं, तिसरं आणलं, बांधलेलं एकच दिसतं, इतकी आणलेली कुठे जातात कळतच नाही. भगवंत असतात, रडतायत पण, की आता म्हणाले ही काय करते. आणि मनात परत रडलेलं बघते, आणि त्याच्या रडलेले डोळ्यावरचे काजळाचे ओघळ तिला भावून टाकतात. काय रे कृष्णा, काय करू आता. ही लोकांनी तक्रारी केल्या रे, म्हणून मला बांधायचं नाटक करावं लागतंय. हो का म्हणाले, कळलं मला आता. आणि हे येऊ देत काय होतं, आणि हे काय जाऊ द्या, तर ते तिची इच्छा आहे ना, बांधू देत एकदाच, म्हणून बांधून दिलं. मग ते कोण होत. 2 बोट कोणती शिल्लक होती. अहंता आणि ममता. मी त्याला बांधेन ही अहंता आहे. आणि ममता आहे, काय या गोपींच्या नादाने मी लागले आणि मी त्याला इथे बांधायचं बघतेय. बरं नाहीये हे, बरं नाही. ममता ही 2 बोटांनी दाखवून दिलेलं आहे. असा हा परमात्मा आहे. आणि म्हणून शुद्ध ब्रह्म सनातन अवतार घेताना मायेचा आधार त्याला घ्यावा लागलेला आहे. मायेशिवाय अवतरण नाही. देवालाही वाटत आहे जीवाने ईश्वर व्हावं, यासाठी हे गोपाळ काल्याचं निमित्त आहे. आज काय आहे, जीवानी ईश्वर व्हावं म्हणून आहे. आणि याच्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. वृंदावनातल्या लीलांमध्ये सर्वजण आहेत, शिदोऱ्या सोडलेल्या आहेत. सगळे एकमेकाला म्हणतायत, तू पण घे, तू पण घे. मग भगवंताला आवडीचा सगळ्यात पदार्थ कोणता होता. भाजणीचं थालपीठ, भरजीत. सगळे पदार्थ भाजणीतले भाजून असतात, म्हणून ते भगवंताला प्रिय. लोण्याचा गोळा आणि भाजणी. गोपाळांना आनंद झाला, त्यात तृप्ती आहे. उपजोनिया पुढती घेऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी जो असे नाही, ऐसे नाही कवळ काही काल्या ते. आणि म्हणून ते त्या ठिकाणी म्हणू लागतात, करतायत ते सगळे एकमेकांना देताना म्हणतात, कवळ कवळ घ्यावो. कवळ म्हणजे घास. कवळ कवळ घ्यावो,
मुख पसरून धावत देव, कवळ कवळ घ्यावो. हा तुम्ही तो मुख पसरून धावताय. एकादशी देव जागरा आला. एकादशी जागर केलेला आहे आणि मग तो त्या ठिकाणी घेतोय. कवळ तोच आहे तो. आणि म्हणून वैकुंठी ऐसे नाही. हे वैकुंठात तुम्हाला मिळणार नाही. प्रेमसुख वैकुंठात केवळ भोग आहे. इथे सगळं आहे. आणि म्हणून कवळ काल्याचं एकमेका घेऊ मुखी. एकमेकाच्या मुखामध्ये देऊ सुखी घालू हुंबरी. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हे त्या ठिकाणी वेगळंच आहे सगळं. आणि यासाठी ते घेतायत. कृष्ण सुद्धा कसा आहे, तिथे प्रेम कसं आहे त्याचं. कपडे अत्यंत कमी आहे. मयूर पीस आहे, बासरी आहे, काठी हातात आहे. हे सगळं त्याच्या जवळ आहे. रासक्रीडेच्या वेळेला पितांबर नेसलेला आहे. स्त्री पुरुष भेटत नाहीत. पुरुषोत्तम आणि शुद्ध जीवाचं तिथे मिलन असतं. तिथे भौतिक नाहीये काही अंश. जेव्हा शिवाचं मिलन असतं. आणि म्हणून हा काला करायचा आहे. त्या काल्याच्या माध्यमातून होता. त्या गोपाळांना मिळालं म्हणून या सगळ्या गोपी म्हणाल्या आम्हाला कधी मिळायचा. म्हणून त्यांना सुद्धा ब्रह्मरस दिला. तो वेणू गीतातनं दिलेला, वेणूच्या माध्यमातनं दिलेला आहे. आताच हेची जेऊ सेऊ घेऊ शिदोरी. सवे घेऊ शिदोरी. हेची घेऊ आता. हरिनामाचा खिचडी काला प्रेम लाहोनी साधला. चवी चवी घेऊ हाती ब्रह्मरस आवडीचा. आवडीने हा ब्रह्मरस म्हणून घ्यायचा. असा हा काला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळा आनंद असतो. बर हा खट्याळ काही कमी आहे का? ज्या गोपी तक्रारी घेऊन येतील त्यांना तो बघून ठेवायचा. 2 दिवसात त्यांच्याकडे प्रताप करायचा. ठरलेलं असायचं त्याच. एकदा त्यांनी गंमत अशी केली. कोणती गोपीने येऊन तक्रार केली ते बघितलं. याला मज्जाव कुठेच नाहीये. हा गपचूप आतमध्ये गेला. दोघं झोपले होते. त्या स्त्रीची वेणी आणि त्या गोपाळाची दाढी एकमेकाला बांधली. सकाळी उठतायत ते दोघांनाही त्रास होत. हे काय झालं म्हणाले. सोडा सोडा. सोडतायत कशाला? काही सुटायला गाठ तयार नाही. बर त्यावेळेचा नियम होता केसाला कात्री लावायची नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी होईना. आता काय करणार? शेवटी सकाळी स्वारी उठल्यानंतर नंदाकडे निघाले. तर ही सगळी वानरसेना म्हणजे हे सगळे गोपाळ ते डबे असतात ना, ते डबे घेऊन वाजवत वाजवत निघाले तिच्या पुढे. ती पुढे आणि हा मागे. कणीची वेणी आणि त्याची दाढी. आणि त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे. दाखवून दिलेलं आहे तिथे. ही सुटत नाहीये. गाठ ही सुटत नाही.
आणि म्हणून त्यांनी त्या वेळेला काय करायचं प्रश्न पडला. मग तिथे गेले. नंदाच्या इथे आल्यावर तक्रार सुरू झाली. कुठे कोणी केलंय, कसं केलंय, कोणी बोलायला तयार नाही, माहिती नाही, माहिती नाही, माहिती नाही, सोडा तरी येऊ. नंद सांगतोय, गोपींना सांगतोय, आजूबाजूच्या महिलांना, पुरुषांना सांगतोय, जा सोडवा. ही ब्रह्मगाठच मारली आहे, तर सुटणार कशी. मग तिच्या लक्षात येत गोपीच्या, ती मनोमन कृष्णाचा धावा करते. चुकले रे बाबा, मी तुझ्याच तक्रार केली. मग यशोदे मैयाच्या लक्षात येत, कोण करतय हे. म्हणून मग कृष्णाकडे पाहिलं. नुसती नजर त्यांनी खाली घातली. मग त्यांनी ओळखलं. जा रे म्हणाले, आधी जाऊन ती गाठ सोडव. हा ब्रह्मस्वरूप असल्यामुळेच त्याला ती गाठ सोडवता आली. असल्या खोड्या खोड्या म्हणजे विलक्षण करायच्या. सगळ्या मुलांना बरोबर घ्यायचं. आणि कशासाठी हे सगळं लोणी चोरायचं. चोरणं म्हणजे घेणं. सगळं काय आहे, दही दूध नेणं. ह्या गोपाळ सगळे तिथलं दही दूध घेऊन मथुरेत जाऊन विकतात. ते देवाला मान्य नाही. ते म्हणतात आपल्या इथे मुलं आहेत, आपली मुलं आहेत, त्यांना तुम्ही द्या भरपूर, त्यांची तनुमन घडवा. पण ते पैशाच्या मागे लागलेत. म्हणजे आजच आहे तसं नाही, त्याच्या वेळेला ही स्थिती होती. ते जाऊन तुम्ही पैसे करताना मी त्याची वाटच लावणार. एक कथा राहत्याची. आणि त्यांनी काय करायचं, त्यावेळेला त्यांना न्याय हे करायचं, शिंकाळी करायचे. ते मध्यभागी बांधून ठेवायचं वरती सगळ्यामध्ये. यांनी काय करायचं, जाऊन मनोरे करायचं. आणि ते 2, 3, 4 जणच फक्त, हे असं 9, 9, 10, 10 तर वगैरे बांध, या भानगडी तमाशा लावायचे वरती. ते कसले आले खेळ नुसतं यांचे. आता तिथे त्यांनी तसे लावायचे आणि वर जाऊन ते फोडायचे. आपण खायचे, सगळ्यांना द्यायचे आणि वांद्रांना बोलवून द्यायचं पुन्हा. ते आजही सवय त्या वांद्रांना वृंदावनात आहे. आजही ते कुठे सोडत नाहीत. उघडं दिसलं की गेलंच समजा तुम्ही. चष्मे जातात पाहता पाहता. आम्ही भागवताला गेलो होतो त्यावेळेस त्या पाटण करतो, आम्ही सगळेच बसलो होतो आणि कधी चष्मा घेऊन काढून नेला त्याचं कळलंही नाही. पळूनच गेलं ते घेऊन. म्हणजे इतकं आजही चाललंय त्यांचं. कारण त्यांना आता देतच नाहीत कोणी, म्हणून ते पळवतात. कृष्ण बोलवून देत होता. हे सगळे कोण होते, रामावतारातले होते. त्यांना मिळालं नव्हतं. त्यांनी देहभान विसरून, खाणं पिणं विसरून भगवंताला मदत केली होती. त्याची परतफेड भगवंत इथे करतायत. त्यांनी दिलं सगळ्यांना. तेवढ्या दाराच्या कडीचा आवाज आला काढल्याचा. दाराच्या कडीचा आवाज आल्याबरोबर अरे चला चला म्हणाले एकमेकांनी, मला धरा आणि बाहेर पडा. लगेच सगळ्यांनी धरलं. तिथे सगळ्यांनी धरलं त्याला आणि मग सगळे बाहेर पडले. पण त्यात पेंद्या होता. तो ही काय भानगड करतो, जिथल्या तिथे सगळे बाहेर कड्या कुलप आहेत आणि आत नेतो कसा. देवानी सांगितलं असतं कोणी डोळे उघडायचे नाहीत. मी आपल्या योगशक्तीने तो आत नेतो. बाहेर यायच्या वेळेला याच्या डोक्यात त्याला हा करतो तरी काय म्हणून किलकिले डोळे केले पाहिजे. त्या गोपीने त्याला धरलं, बेदम मारलं. म्हणून तो त्या बांधण्याच्या वेळेला म्हणाला, आता तुला थांब, बरं झालं शिक्षा मिळाली, तुझ्यामुळे मला मार मिळाला नाही का. अरे मी तुला सांगितलं, मी सांगितलेलं ऐकलं नाहीस. हा मी कसा असतो बघा, देवाचा असो आपलाही असो.
तो दगापटकाच करतो. हा मी त्यांनी त्याला त्यावेळेला दाखवून दिलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी केलंय. आणि म्हणून भगवत प्राप्तीसाठी भगवंताचा आश्रय घ्यावा लागतो. आपलेच आपल्याला प्रयत्न करावे लागतात, त्याशिवाय परमेश्वराची भेट होत नाही. भगवंत खेळलेले बिट्टी, दांडू, चेंडू, फळी. चेंडू फळी आता त्याला क्रिकेट म्हणतात, पण हा खेळ आपल्याकडला आहे. भगवंत खेळलेले. तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा, माझ्या बाळ, माझ्या बाळा, माझ्या बाळा. तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा. नवलक्ष गाई गडी, वाट पाहती यमुना थोडी. खेळीत राहे चेंडू फळी, तू खायबा साखर लोणी माझ्या बाळा. हे सवंगडी खेळताय, हे त्या ठिकाणी बघतायत. अप्पा रप्पी, लगोरी, हुतुतू, हमामा, लपंडाव, फुगडी, कुरघोडी, सागर गोटे, गाठोड. गाठोड एक प्रकार आहे बर का खेळण्याचा. आता पैसे देऊन खेळायला बोलवतात, भरमसाठ पैसे काढतात त्यात, आणि ती गाठोडी तरी येत नाही. गाठोड हा एक खेळण्यातला प्रकार येतो, आणि येताच फिरत फिरत करायचं असतं. टिपरी हेही खेळण्यात आहे. हे सगळे खेळ ही गोपाळ गोपी खेळत होते. फुगडी फू बाई फुगडी फू, निज ब्रह्म तू गे बाई, परब्रह्म तू गे. मन चित्त धू विषयावरी तू, एक नाम सांडी तुझा भाव मांडी. हरी आला रंगी सज्जनांचे संगी, सकळ पाहे हरी तोच चित्त धरी. नमन लल्लाटी संसाराची सारी, वाम दक्षिण चतुर्भुजे अलिंगी. ज्ञानदेवा गोडी केली संसाराची फुगडी. ज्ञानदेवांनी ही फुगडी खेळली, केली संसाराची फुगडी. फुगडी फू बाई फुगडी फू. ह्या हा जो आनंद आहे ना, लीला सांगाव्यात तेवढ्या थोड्या. अफाट लीला त्यांनी केलेल्या, ज्या भागवतातही सगळ्या आलेल्या नाहीये, सगळ्या भागवतात आलेल्या नाहीयेत. हे त्याच्या पाठीमागे वैशिष्ट्य आहे. महत्वाच्या काहीच लीला एवढ्याहून, म्हणजे किती अध्याय आहेत? 49 अध्याय आहेत ते लीलांचे. आणि मग सगळा 51 अध्यायांचा पुढचा हा उत्तरार्ध आहे. आणि यामुळे त्याच्यामध्ये किती प्रकारांनी, आता फक्त एवढंच सांगतो की आनंदाच्या या प्राप्तीसाठी कसा घेता येतो, तर 5 प्रकारांनी तो घेता येतो. तो आनंद आहे तसा. बरं, आता एक आठवला म्हणून सांगतो. एक अशी गोष्ट आहे भगवंताची, लहान असताना द्वादशी करायची, म्हणजे एकादशी केली, द्वादशी करायची होती. आणि वैशिष्ट्य असं होतं, गोकुळ वृंदावनाचं सगळेच एकादशा करत होते. म्हणजे असं नव्हतं हा करतोय तो नाही, तो करतोय तो नाही, सगळे एकादशा करत होते. द्वादशीला काय झालं, एक जण होता, कुंभार होता, आणि त्याला द्वादशी करायचे, म्हणजे सोडायचे होते, एकादशी सोडायची होती. सकाळची वेळ होती, काहीतरी काम महत्वाचं आलं उद्योगाचं, त्याच्यामुळे त्यांनी अंघोळीला वेळ लावला. तो काम करत बसला. घरच्यांनी सांगितलं
अहो निदान थोडं खाऊन घ्या आणि मग करा. तो नाही म्हणाला. कृष्णाला समजलं. तो कारण जेव्हा तो काम करतोय तेव्हा हरी 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 अखंड जप करायचा. आमच्या दिंडीत एक देवगावकर म्हणून होते आणि ती सवय आमच्या विठ्ठलला आहे. तो सारखा शब्द पानात वाढायला आणलं ताटप, स्वयंपाकी होते, आचार्य होते. हरी हरी हरी, मीठ हातात आलं तरी हरी हरी हरी. मग काय घ्यायचंय, हरी 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 एवढंच. तसा हा त्याचा जप चाललेला होता. तो काही घेईना, घरचे आग्रह करत होते. आता काय करा. कृष्ण इकडे कन्हैयाला देत होते. ते म्हणाले, कृष्णा यशोदामय्या थांब बर का तू, मी आत्ता पूजा करणारे, सगळा नैवेद्य केलेला आहे, मला त्याला समर्पण करू देत, मग तुला देते मी. बरं म्हणाला. ताट तिने वाढलेलं होतं, पूजेला बसलेली आहे आणि ती विष्णूची पूजा करते. ही स्वारी मागणं गेली, ताट उचललं, लुटू लुटू चालत त्याच्या वस्तीवर गेले आणि तिथे ताट म्हणाले, घे रे तू. अरे बाबा कन्हैया आलाच करा रे, माझं व्हायचंय रे, सगळं झालंय तुझं, घे. मी सांगतोय ना, घे. त्याच ते बोलणं, गोड बोलणं, गोड हे करणं, आणि त्यांनी घेतलं. त्यांनी पहिला घास घेतल्याबरोबर त्याला जाणीव अशी झाली, माझं सगळं स्नानाआधी कर्म झालेलं आहे. हे कशामुळे झालं. मग तिथे मग गेला कुठे, ताट कुठे गेलं, ह्याला शोधत शोधत आले आणि मग त्यांनीच भगवंतांनी द्वादशीचं महत्व तिथे सगळ्या लोकांना सांगितलं. सगळे बसले होते आणि यशोदामय्या ऐकत बसली. म्हणजे विसरले नैवेद्य तिकडे करण्याचं आणि विसरून ऐकत बसले. काय याला म्हणणार. हे प्रेम कसं असतं. मग ह्याचा अनुभव आम्हाला कसा येणार, तर 5 प्रकारांनी घेता येतो. एक आहे शरीरगत. शरीरगत म्हणजे काय आहे, तर श्रवण आहे, कीर्तन आहे, दर्शन आहे, स्पर्श आहे, स्वाद आहे, हे सगळं आहे. मग श्रवण काय करायचं आम्ही. श्रवण म्हणजे शास्त्र नाम, शास्त्राचं श्रवण करायचं, नामाचं स्मरण ठेवायचं, त्याच्यानंतर कथा ऐकायचा, गुणानुवाद करायचा, ते श्रवण आहे. कीर्तन आहे, गुणानुवाद, लीलानुवाद, अखंड भगवंताचं चिंतन, कर्म करायचंय बर का. ही एक कला आहे. मी कला म्हणतोय त्याला, कारण काम करता करता त्याचं करत असलेलं स्मरण, हे त्याच्यातलं विशेष भाग आहे. काम करता करता आणि त्याच्यामध्ये ते सगळं एकत्र यायचं. आता सीएच्या परीक्षा कॉलेजमध्ये होत होत्या. आता त्याच्यामध्ये सगळा सहभाग असायचा. महत्वाचंच काम. किस्ती म्हणून मित्र, तोही सुपरविजनला यायचं, त्याचा तो रिटायर झाला, बोलवलं होतं. बर विद्यार्थी कमीच असतात सुपरविजनला त्यावेळच्या पद्धतीने. सीएच्या परीक्षेला 20च विद्यार्थी. पेपर मोजायचं एका बाजूला चालूच असतं. ते त्या वेळेला कुठे कसं होतं काही माहिती नाही, पण होतं. मी अनुभव म्हणून सांगतो. तो समोर पेपर द्यायला आला, मी मोजत होतो, एक पेपर कमी.
कमी म्हटलं बर त्याची शिक्षा आहे, पोलीस केस आहे, सोपं नाही आहे ते. मग झालं काय, गेलं कुठे, तो घाबरला. म्हणजे मग घेतलं नाही, म्हटलं घेतलं राहिलेलं आहे. आत्ता पळ तू, आत्ता स्टँडवर जा म्हटलं टू व्हीलरच्या. तिथे तो मुलगा म्हटलं काडी काढत असेल. सॅक तुला तुझ्या वर्गातले 20 मुलं माहिती असायला पाहिजे, नजरेत बसतात 2 तास 3 तासाच्या परीक्षेत. बघ तिथे काय. गेला, दिसला तो. तो म्हणाला चल जरा. त्याला म्हटलं कारण सांगू नको. म्हटलं तू कोण आहेस, काय आहे. मग मला लक्षात आलं चौकशी केल्यावर एक सीए झालेल्या पित्याचाच मुलगा. 7 वेळा बसलेला आहे पण तरी पास होत. म्हटलं सॅक उघडून दाखव, तपासायचे. नाही देणार. आणि तोच बोलून गेला मी पेपर दिलाय. तू पेपर दिलेला नाहीयेस, तू देतोयच इथे सॅक मधला का पोलीस केस करू. मी पेपर दिला, मी माझ्या बाबांना बोलवून घे. बोलव. त्यांना माहिती होतं काय होणार आहे त्याचं, म्हणून ते बोलले. ते त्याचीच बाजूने बोलायला. ठीक आहे ना म्हटलं, मी पोलीस केस आत्ता करतो, तुम्ही दोघेही समोरच थांबा. मग काय तुमच्या प्रॅक्टिसचं व्हायचंय ते होऊ दे. आणि झालं, पेपर त्याच्या सॅकमध्येच निघाला. 1 तासभर गेला. परमात्मा दिशा देत असतो. नाम आपलं काम आणि आपलं नाम बरोबर राहिलं तर हे तो दिशा देतो, हे मला सांगायचं. हा प्रॅक्टिकल अनुभव सांगतोय. ही कला ही साधली पाहिजे. आणि म्हणून त्याला महत्व आहे. दर्शन आहे. दर्शनाचं काय होतं तर नृत्य आहे, दंडवत आहे, प्रदक्षिणा आहे, गुरुसेवा आहे, पुण्यस्नान आहे, तुळशीमाला परिधान आहे. त्याच्यामधून हे दर्शन घडू शकतं. शरीरगत असल्यामुळे अग्रहाण आहे. अग्रहाण म्हणजे काय, तुम्ही बघा, आज तुम्ही विष्णूला, कृष्णाला तुळस शालिग्रामाला वाहा, तो दुसऱ्या दिवशी त्याचा गंध घ्या, काय वाटतो तो, ज्याचा त्याने अनुभव. गंध असतो त्याला एक वेगळा, तो घेता आला पाहिजे, तेही आहे. त्याच्यानंतर स्वादगत. स्वादगत म्हणजे काय आहे तर प्रसाद ग्रहण करायचा आहे. प्रसाद हा प्रतिसाद असतो, लक्षात ठेवा. प्रतिसाद कोणाचा असतो, भगवंतांनी दिलेला प्रतिसाद असतो. आम्ही त्यातला 7 शब्द विसरला, प्रसाद शब्दावरती राहिलो, ती शब्द विसरला. आणि म्हणून त्या ठिकाणी फुलांना गंध राहतो. अशा प्रकाराने. आणि स्पर्शगत म्हणजे चरण स्पर्श करायचा. तुम्ही जेव्हा चरण स्पर्श करता तेव्हा संन्यासाच्या वाट्याला जायचं नसतं. तिथे त्यांचा स्मरण स्पर्श करायचा नसतो त्यांना, हे लक्षात ठेवायचं. आता विचाराल का, टेंबे स्वामींचं उदाहरण देतो तुम्हाला. तिलकवडा म्हणून आहे नर्मदा किनारी, बघितलंय मी जाऊन. त्यांच्याकडे आज ते पात्रही आहे. स्वामी नेहमी त्यांच्याकडे, तिथल्या भक्ताकडे जात असत. तिथे एकदा असं घडलं, एक माणूस म्हणायचा, स्वामी मला, जवळचा भक्त, मला तुमच्या चरणावर डोकं ठेवायचंय. स्वामी म्हणाले ठेवू नकोस, ठेवायचं नसतं. ऐकायला तयार नाही.
शेवटी स्वामी रागवले. ठेवायचंय ना, ठेव. थांब म्हणाले, बस येते. परात मागितली घरात आणि सांगितले जोंधळे घेऊन या. पाय परातीत ठेवले त्या, आणि त्या घरातल्या स्त्रीला सांगितलं जोंधळे टाक त्या पायांवर. चिमटे 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 चिमटी चिमटी टाकले. ते लहायासारखे फुटले. म्हणून मी सांगतो, आता ठेव म्हणाली डोकं तुझं. ठेवायचं ना, ठेव. काय होईल तुझ्या डोक्याचं ते बघ. आता लांब जगला. आणि दुसराही एक अर्थ आहे त्याचा. तिथे स्वतःच श्राद्ध झालेलं असल्यामुळे तो देह शवरूप असतो. शवाला स्पर्श सामान्यपणे करायचा नसतो. म्हणून संन्यासाला दर्शन त्याचं दुरून आहे, बाकीच्यांना स्पर्श आहे. अर्थ आहेत त्याचे. उगीच्या उगीच करत सुटायचं नसतं. आणि म्हणून त्यांनी तिथे सांगितलंय, ह्या ज्या शरीरगत आहे या गोष्टी आपण भगवंताच्या सान्निध्यात करतो. मनोगत आहे. आता मनोगतामध्ये स्मृती आहे, ध्यान आहे, शरण आहे, दास्यत्व आहे, जिज्ञासा आहे. हे शरण आपण मनोगतातनं आपण हे भगवंताचं सान्निध्याचा अनुभव घेतो. स्मृतीमध्ये नाम आहे, मंत्र आहे, यांनी भगवंताचं होणारं रूप आहे, ध्यान आहे. ध्यानात एका मूर्तीचं करायचं ध्यान. पण एकच मूर्त नाही, त्या देवतेच्या अनेक रूप असतील तर त्या रूपांचे चालेल, पण तिथे एका देवतेचं त्याचं स्वरूप. आत्मगत. आत्मगत म्हणजे सख्य, आत्मनिवेदन, मनोमन प्रत्येक कर्म भगवंताला आपण अर्पण करायचं, स्मरण करायचं. त्याचं स्मरण, स्वत्व विसरणं, साधू संग करणं. या विश्वामध्ये स्त्री पुरुष पशु पक्षी ही सगळी भगवंताची उपकरणी आहेत. याच्या माध्यमातून आपण परमेश्वराचं दर्शन पाहायचं. म्हणून जवळचा विचार मी तुम्हाला सांगितला की आपण जर रागवलो, वेडवाकडं बोललो कोणाला, आता लहान मुलाची गोष्ट वेगळी, कारण काही कठोर शब्द बोलावे लागतात आईला. उन्हात खेळणाऱ्या लहान मुलाला न सांगून ऐकलं नाही तर आईला 2 धपाटे देऊन सांगावं लागतं, कारट्या उन्हात मरू नको, सावलीत मरायचं तर सावलीत मर. म्हणजे तर मरायची भावना असते का? नाही, पण ते शब्द बोलावे लागतात. तिथे तो भाव नसतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हिते त्यावेळेला परमात्म्याला मी बोलतोय ह्याची जाणीव जर झाली तर वाईट शब्द अशब्द ते वाणी नये माझ्या मुखा, त्याहून मुखा बराच मी. मला दुसरं नको काही. आणि म्हणून ते आत्मगत आहे. आणि प्रकृतीगत म्हणजे देश काळ आणि द्रव्यगत. देश काल म्हणजे काय? तर तीर्थयात्रा करायचं, नदीचं स्नान करायचं, समुद्र स्नान करायचं. काळ म्हणजे एकादशी, चतुर्दशी विशेष पूजांचं अर्चन करायचं आहे. आणि द्रव्यगत म्हणजे प्रतिकात्मक पूजन आहे. वड, पिंपळ, आवळा यांचं केलं जाणारं पूजन आहे. पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वताचं पूजन आहे. मग गंध अक्षर फूल तिथे समर्पण करायचंय, वस्त्र द्यायचं. मग समाजगत त्याच्यामध्ये परमात्मा, सत गोष्टी करायच्या, प्रवचन कीर्तन परायण व्हायचं. याच्यामध्ये शक्ती संक्रमण असतं, भगवत शक्तीचं संक्रमण असतं. फक्त
सद्भक्तांशी चर्चा करायची. उगीच सगळीकडे बोलत राहायचं नाही थोडक्यात. आणि म्हणून आपल्या साधनेत येणारे अनुभव हे आपल्याशी ठेवायचे. पती असो पत्नी असो शेअर करायचं म्हणू नये. कोणी अनुकूल असतं नसतं सांगता येत नाही. त्याचे दोष येतात. आणि म्हणून विचार विनिमय सर्व साधना लीलात आहे. तेव्हा काय करायचं हे लक्षात घ्यायचंय. मग हे जे शिंक लावायचे ते त्या ठिकाणी काय, शिंकाचा अर्थ काय आहे? तीनापेक्षा नाही आहेत जास्त. का नाही? शिंकाळ जे आहे ते सत्व रज तम हे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांचंच आहे. आणि म्हणून शिंके लावी येले दुरी होते तिघांचे वरी, होते तिघांचे वरी, होते दोघांचे वरी. तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरून गडे, मुख पसरून गडे. कारण ते शिंकाळत तिथे असलं की 2 बाजूला असलं, हातात वेगळं काही नाही, ते असली तर छोटी काठी, मग टोकिले म्हणायचंय ते. त्याच्यामुळे तिथे त्या ठिकाणी मुख पसरून ते पडेल ते तोंडात घ्यायचंय, हातात सुद्धा नाही. त्यांचं म्हणणं आहे. देवाचं सांगणे हातात सुद्धा घेऊ नका. वाहती त्या धारा, वाहती त्या धारा, घ्या रे दोनच्या कोपरा. कोपरापर्यंत वाईल इतकं घ्या, घेत राहा तुम्ही ते. तुका म्हणे हाती ठोका का, अधिक उणे दिक्या. अशा प्रकारांनी त्याचं वर्णन संत मंडळी करतात. कालियाच्या आसे, आता तिथे सांगतायत ते शेवटी काला जो केलेला आहे त्याच्या आशेने, कालियाच्या आसे देव जरी आले मागे, पुसोनिया हासे. ते परत देव येतात मागे बर का, ते काला घ्यायला. कारण तो स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, कुठेही नाहीये. तो इथे काला घ्यायला येतात का. ते म्हणतात तुम्ही काला घेतलात की कळला. पुसोनिया हासे तेरी सांगत असे हात. हात शेवटी तुम्ही टेरीला पुसा, तुम्ही ते झाडातही पुसू नका, कुठेच पुसू नका. कारण हे देव माशाच्या रूपाने येतील आणि कणकण खाऊन जातील. तुम्हाला त्यांना लाभ कोणालाही देऊ नका, तू जीवा घे. आणि तुका म्हणे रस प्रेमाची आनंद, हे प्रेमाचा आनंदाचा आहे. आणि असा हा सगळा काला भगवंत वाटायला देत असतो, सांगत असतो. आणि म्हणून भगवत लीलेने प्रेम भावाने हृदयामध्ये संगीत होत असत. तेव्हा आनंद हा चर्येवर आपोआप प्रगट होतो. तेव्हा स्नेहभावाचा उदय होतो. वाणीतून मधुर रस वाहू लागतो. त्यातून भगवंताच्या करुणा आणि दयेचा अनुभव येतो. नंतर शांत निरामय वाटू लागतं. भगवत प्राप्तीसाठी भगवंताचा आश्रय घ्यावा लागतो. आपलेच आपण प्रयत्न करायचे असतात, त्याशिवाय भगवंताची भेट होत नाही. हे लक्षात घ्यायचंय. आणि त्या आनंदामध्ये आपल्याला राहायचंय. या वर्षीचं आत्ताचं सत्र आपण आज संपन्न करणार आहोत. अशा प्रकाराने भगवंताने लीला केल्या. शिवाचं ऐक्य करून देणारा हा काला आहे. हा प्रसाद तो देतोय आपल्याला, तो आपण घ्यायचा. आपण सर्वजण आलात प्रेमाने.
या सगळ्यांच्या बद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. आनंद आहे. आणि आता भागवत कथा आपली 30 तारखेपासून इथे आश्रमात, आज 30 तारखेला आपलं भागवत महात्म्य आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून इथे आपलं नेहमीसारखं दुपारी 3 वाजता कथा सुरू होईल. तर कथेला सगळ्यांनी यावं. काय दवान. आणि अनंत चतुर्दशीला आपण अनाध्याय घेणार होतं. ते येण्याची गर्दी वगैरे बरीच असते. येता जाता लोकांना सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळे आपण अनाध्याय करणार आहोत. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं नारायणाय ते समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरला हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. चरण कमल जाचे अतिसुकुमार. ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. नाभी कमळ जाचे ब्रह्मयाचे स्थान. हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांचन. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. मुख कमल पाहता सुखाच्या कोटी. वेदियले मानस पारपली दृष्टी. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर वैजयंती माळा. दैदिप्यमान तेणे तेजे कोंडले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर वैजयंती माळा. एका जनार्दनी देखिले रूप. रूप पाहता झाले अवघे द्रुप. ओवाळू आरती मदन गोपाळ. श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. करितो प्रेमे तुझनी रंजन स्थिर उमिया मन. दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा. करितो प्रेमे तुझनी स्थिर उमिया. धरणीवर नर पीडित झाले भवरुगे सर्व. काम क्रोधादि करी पुवर्गे व्यापुनी सगर्व. योगयाग तपदान निर्णती असताही अपूर्व. सुलभपणे निज भजने त्याचे उद्धरी जो शरव. करितो प्रेमे
तुझ निरंजन स्थिरहुनी मन सदनी तिन्ही देव भुकेती भिक्षुक होऊनी अंशु प्रतिबोधते त्रयमूर्ती नग्न होऊनी अम्मा प्रतिज्ञा अन्न असे वदती परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव ते शिशु होती करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया स्थिरवनिया भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय भगवान. राहिलंय का? दुर्वासा मधी मौनी झाला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो उपेंद्र दत्तात्रेय जो भीत निद्र तो तारक योगेंद्र वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अतंत्र करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरवनिया भगवान गोपाल कृष्ण महाराज भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.